प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी, संगम किनाऱ्यावर गर्दी वाढल्यानं दुर्घटना, 10हून अधिक मृत्यू तर अनेक भाविक जखमी, सर्व अमृत स्नान रद्द. लोकांनी प्रयागराजला येणं टाळावं. जिथे आहात तिथे गंगेत स्नान करा. आखाडा परिषदेचे महामंत्री हरिगिरी यांचं भाविकांना आवाहन. कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेचा पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी घेतला मुख्यमंत्री योगींकडून आढावा. जखमी भाविकांवर तातडीनं उपचार आणि मदतीचे दिले आदेश. मौनी अमावस्येनिमित्त नाशिकच्या रामकुंडावरही आज शाही स्नान. गोदातीरी स्नान, पूजा आणि आरतीसाठी राज्यातील भाविकांची तुफान गर्दी. मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या जाहीर सभा, भाजप उमेदवारांसाठी करणार रोड शो. बीडमधील खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचे पाय आणखी खोलात. वाल्मिकची स्वतंत्र ईडी चौकशी होणार. चौकशीसाठी ईडीचा कोर्टाकडे अर्ज. राज्यात गुइलेन बॅरी सिंड्रोमचा धोका आणखी वाढला. राज्यातील रुग्णसंख्या 126 वर. पुण्यात सर्वाधिक 111 रुग्ण, सांगलीत 3, मुंबईत 4, नागपुरात 4, सोलापूर आणि कोल्हापुरात प्रत्येकी 2 रुग्ण. वसई विरारमध्ये क्रिकेट खेळताना 27 वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक. 2 षटकार मारल्यावर तरुण जमिनीवर कोसळला. रुग्णालयात नेण्याआधीच मृत्यू.